हॅलो नमस्कार वेलकम टू मेडी लाईफ 21. आज आपण डायबिटीस मधुमेह या विषयावरती माहिती बघणार आहोत. फर्स्ट आपण ब्लड ग्लुकोज म्हणजे काय हे बघून घेऊया. तर रक्तातील ग्लुकोज किंवा रक्तातील साखर ही रक्तात आढळणारी मुख्य साखर आहे. हा बॉडी एनर्जीचा प्रायमरी सोर्स आहे. हे आपण खात असलेल्या अन्नातून येतं. आपली बॉडी त्यातील बहुतेक अन्न ग्लुकोजमध्ये मोडते आणि ते रक्तप्रवाहात सोडते. जेव्हा रक्तातील ग्लुकोज वाढते तेव्हा ते पँक्रिजला इन्सुलिन सोडायचे सिग्नल देते. इन्सुलिन हा एक हॉर्मोन आहे जो ग्लुकोजला आपल्या पेशींमध्ये एनर्जीसाठी वापरण्यास मदत करतो. डायबिटीस म्हणजे काय? डायबिटीस याला मराठीत मधुमेह असंही म्हणतात. डायबिटीस ही एक अशी स्थिती आहे ज्यामुळे शरीरात रक्तातील ग्लुकोज जास्त होतो. ही प्रक्रिया तेव्हा घडते जेव्हा शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाही. पँक्रिजद्वारे तयार केलेले इन्सुलिन शरीराला आपण खात असलेल्या अन्नातील साखर वापरण्यास मदत करते. डायबिटीसचे 2 प्रमुख प्रकार आहेत, टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस. दोन्ही प्रकारच्या लोकांना त्याच्या रक्तातील साखरेची पातळी मॅनेज करण्यासाठी औषधांची आवश्यकता असते. टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीसवर उपचार करण्यासाठी आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यात मदत करण्यासाठी डॉक्टर वेगवेगळे औषध लिहून देतात. आपलं निदान किंवा आरोग्य आणि इतर घटकांवर अवलंबून उपचार बदलू शकतात. कोणते मेडिकेशन टाईप 1 डायबिटीसमध्ये वापरले जाते? टाईप 1 डायबिटीस असलेल्या कोणालाही इन्सुलिन थेरपीची आवश्यकता असते. इन्सुलिन हे टाईप 1 डायबिटीसच्या उपचारांमध्ये वापरले जाणारे सर्वात सामान्य प्रकारचे औषध आहे. हे इन्फ्युजन त्वचेखाली दिले जाते. इन्सुलिन पंपच्या मदतीने किंवा इंजेक्शन म्हणून दिले जाते. इन्सुलिनचे अनेक प्रकार आहेत. ते किती लवकर काम सुरू करतात, ते किती काळ काम करतात आणि त्याची क्रिया शिखर पातळी आहे की नाही यावर आधारित त्या बदलतात. फर्स्ट, शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन. शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन याला नियमित इन्सुलिन असंही म्हणतात. नियमित इन्सुलिन किंवा शॉर्ट ॲक्टिंग इन्सुलिन जर 30 मिनिटनंतर रक्तप्रवाहात पोहोचते आणि 2 ते 3 तासानंतर शिखरावर पोहोचू शकते. हे इंजेक्शन 3 ते 6 तास काम करतात. तर यामध्ये काय काय येतं? तर ह्युमिलिन आर U100, नोवोलिन आर फ्लेक्सपेन, नोवोलिन आर रिलिऑन, नोवोलिन आर फ्लेक्सपेन रिलिऑन. सेकंड, रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिन. नावाप्रमाणेच रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिन 15 मिनिटात काम करते. हे वापरल्यानंतर 1 ते 2 तासात शिखर पातळी पोहोचते आणि औषध 2 ते 4 तासादरम्यान टिकते. इन्सुलिन लिस्प्रो, इन्सुलिन ग्लुलिसिन हे रॅपिड ॲक्टिंग इन्सुलिनचे उदाहरणं आहेत. थर्ड, इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिन. इंटरमिडिएट ॲक्टिंग इन्सुलिन वापरल्यानंतर सुमारे 2 ते 4 तास काम करते. सरासरी 12 तासांच्या पीक टाईमसह आपण या प्रकारचे इन्सुलिन 12 ते 18 तास दरम्यान टिकेल अशी अपेक्षा करू शकतो. याचे एक्झाम्पल म्हणजेच युमोलिन एन, नोवोलिन एन. फोर्थ, लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन. लॉंग ॲक्टिंग इन्सुलिन म्हणजेच दीर्घकाळ टिकणारे इन्सुलिन. रक्तातील ग्लुकोजची पातळी 24 तास किंवा त्याहून अधिक काळ कमी करण्यास मदत करते आणि ते तुमच्या रक्तप्रवाहात हळूहळू पोचते. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढे कोणत्या टॉपिकवर माहिती ऐकायला आवडेल हे नक्की कमेंट करा.